गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गणेशोत्सव जवळ आलाय, त्यानिमित्तानं आपण बघतोय मोदकची रेसिपी. तर या अगोदर मी उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच चेक करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय खमंग खुसखुशीत असे अगदी महिनाभर टिकणारे तळणीचे मोदक. नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी 21 मोदक बनवण्याचं वाटीचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. तर हे मोदक महिनाभर टिकण्यासाठी खूप सारे टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये मी हे मोदक बनवलेले आहेत. बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया. साहित्य मोजण्यासाठी इथं मी मध्यम आकाराची वाटी वापरलेली आहे. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी मैदा घेतला. इथं तुम्ही फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. गव्हाचं पीठ जर वापरणार असाल तर पीठ बारीक दळलेलं असावं आणि बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला मैद्यासारखं टेक्स्चर येतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे एकदा मिक्स करून घेऊया. आता इथं मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर या तेलाचं मोहन आपण या पिठावरती घालून घेऊया, म्हणजे मोदक छान असे खुसखुशीत होतात. पहिल्यांदा हे चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. त्यानंतर हाताने मिक्स करून घेऊया. तर पीठ अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे तेल सर्व पिठाला लागलं जातं. तर आता तेल सर्व पिठाला लागलं गेले. आता आपण ही कणिक मळून घेऊया. कणिक मळताना आपण थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळून घ्यायचे आहे. खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही. आता ही कणिक मळताना आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडीशी घट्टसरच मळायची आहे. खूप जास्त पातळ मळायची नाही. कणिक खूप जास्त पातळ असेल तर पारी फाटली जाते, त्यामुळे तेलामध्ये मोदक तुटण्याची शक्यता असते. तर इथं मी थोडं थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे कणिक मऊसर अशी मळून घेतली. इतपत घट्ट ही मी कणिक ठेवलेली आहे. यावरती थोडंसं तेल लावायचं आणि कणिक एक 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. याला आपण भिजत ठेवायचं आहे. 15 मिनटं कणिक भिजवणं महत्त्वाचं आहे. आता कणिक भिजते तर आपण सारण बनवून घेऊया. तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर इथं मी 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलं. तर या व्हिडिओमधलं सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही घरामधील कोणतीही वाटी वापरून सर्व साहित्य मोजून घेऊ शकता. हे खोबरं मी बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. तुम्ही मोठ्या किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता. तर आता आपल्याला खोबरं चांगलं लालसर रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता लक्षात घ्यायचं आहे, खोबरं भाजताना आपल्याला तेल किंवा तुपाचा वापर अजिबात करायचा नाही. तेल किंवा तुपाचा वापर जर केला तर 8 दिवसातच सारणाला वास यायला लागतो. तेलाचा वापर न केल्यामुळे आपले मोदक महिनाभर छान असे टिकतात. आता इथं कॅमेरा कधी बंद झाला माझ्या लक्षात आलं नाही, त्यामुळे खोबरं लालसर झालेला व्हिडिओ इथून स्किप झालेला आहे. तर खोबऱ्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजून झालं. इथं मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर रवासुद्धा आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता रव्याला छान असा लालसर रंग आलेला आहे. रव्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी करायचं असेल तर कमीसुद्धा करू शकता. तर इतपत लालसर रंग येईपर्यंत मी रवा भाजून घेतला. आता हा काढून घेऊया. आता इथं मी बदामाचे काही तुकडे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर सर्व साहित्य आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर इथे तुम्ही बघू शकता बदामसुद्धा छान लालसर रंगावरती भाजले गेलेले आहेत. हे सुद्धा आपण काढून घेऊया. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आता सर्व साहित्य आपण थंड व्हायला ठेवूया. साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं आहे. इथं तुम्ही खोबरं बघू शकताय, तर इतपत लालसर रंग येईपर्यंत मी हे भाजून घेतलं होतं. आता हे साहित्य थंड झालेलं आहे. खोबरं हातावरती छान चुरलं जाते. आता हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊया. आता साहित्य पूर्णपणे थंड झाले. आता इथे मी अर्धा चमचा खसखस घेतली. ही मी अगोदरच भाजून घेतलेली होती. खसखस तुमच्याजवळ नसेल, नाही घातली तरी काहीच हरकत नाही. पाव चमचा वेलची पावडर घालायची. अगदी थोडंसं मीठ घालायचं. इथं मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. लक्षात घ्या, पिठी साखर घालताना सर्व जिन्नस आपली पूर्णपणे थंड झालेली असावी. जिन्नस जर गरम असतील आणि त्यावरती आपण पिठी साखर घातली तर पिठी साखरेला पाणी सुटतं. आता यातली थोडी पिठी साखर मी यावरती घालून घेतली. एकदा मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झाल्यानंतर एकदा तुम्ही चव बघू शकता, तुम्हाला कितपत गोड हवा आहे. तर मी अजून थोडीशी साखर यामध्ये घातली. एकदा मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत सारण गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पिठी साखर वापरा.
हे सारण तुम्ही अगोदरच तयार करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेस मोदक बनवू शकता, किंवा जर जास्त शिल्लक राहिलं असेल तर ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि पुन्हा कधीतरी मोदक बनवून खाऊ शकता. तर पाऊण वाटी पिठी साखर घेतली होती, त्यापैकी थोडीशी पिठी साखर इथं शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे जवळजवळ आपण अर्धी वाटी पिठी साखर यामध्ये वापरली. तर इथं आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे. आता इथं आपली कणिक भिजलेली आहे. पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया, म्हणजे कणिक अजून थोडीशी मऊ होते. आता कणिक मळून झाली. कणिक अशा प्रकारे लांबट मळून घेऊया आणि त्याचा एक गोळा काढून घेऊया. लिंबा एवढा गोळा इथं मी घेतलेला आहे. आता याची पारी लाटून घेऊया. तुम्ही सर्व गोळे एकदमच करून ठेवू शकता. गोळा काढून घेतल्यानंतर कणिक झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती कोरडी होणार नाही. पारी लाटण्यासाठी इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदळाचं पीठ फार जास्त चिकटलं जात नाही. तुम्ही इथं गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकता. तर साधारण पुरी एवढी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. पारी खूप जास्त जाड ठेवली नाही, पातळ अशा पाऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आणि आता मोदक आपण बंद करून घेणार आहोत. आता मोदक बंद करताना इथं आपण कळ्या न पाडता कळीदार मोदक कसा बनवायचा ते बघूया. आता पारीच्या दोन्ही बाजू अशा प्रकारे एकत्र पकडूया. आता अशा प्रकारे घड्या पाडत पारीच्या सर्व कडा आपल्याला एकत्र आणायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदकच्या सर्व कडा आपण एकत्र आणल्या. अशा प्रकारे चुनी केल्यासारखं याच्या कडा आपल्याला एकत्र आणायच्या आहेत आणि एकत्र आणून या अशा प्रकारे बंद करायच्या आहेत. तर इथं आपला मोदक तयार झाला. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, कळ्या न पाडतासुद्धा इथं आपला कळीदार मोदक तयार झाला. कळ्या न पाडतासुद्धा कळीदार मोदक बनवण्याची अगदी ही सोपी ट्रिक आहे. तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथं तयार झाला आपला अजून एक कळीदार मोदक. अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पिठाचा छोटासा गोळा टाकून बघूया. तर इथं अशा प्रकारे गोळा वरती आला, म्हणजे तेल तापलेलं आहे. आता यामध्ये आपण मोदक सोडून घेऊया. मध्यम गॅसवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. आता मोदक तळताना आपल्याला सर्व बाजूनी एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहे. मोदकची तळाची बाजू वर आल्यामुळे ती तळली जात नाही व्यवस्थित. तर अशा प्रकारे झाऱ्याने मोदक अशी पकडून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याची तळाची बाजूसुद्धा व्यवस्थित तळली जाते. तर इथं तुम्ही बघू शकताय, छान एकसारख्या रंगावरती आपले मोदक तळले गेलेले आहेत. मस्त अशा तांबूस रंगावरती आपले मोदक तळले गेलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथं तयार झाले आपले खमंग खुसखुशीत असे तळणीचे मोदक. तर बरोबर इथं 21 मोदक तयार झाले आणि जेवढं सारण मी बनवलं होतं ते कणकेसाठी पुरेपूर होतं. हे मोदक खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात, खमंग खुसखुशीत तयार होतात, शिवाय 1 महिना अगदी आरामात टिकतात. हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.